नमस्कार. आजचा विषय सुखाच्या सापळ्यात अडकलेला सिंह. सिंहाला दुसऱ्या प्राण्याने हरवलं नाही, तो हरला कारण त्याने स्वतःची तयारी हळूहळू सोडली. कल्पना करा, जंगलाचा राजा सिंह, शक्तिशाली, वेगवान, भय निर्माण करणारा. पण काही काळ त्याला सहज अन्न मिळू लागलं. शिकार करण्याची गरज कमी झाली, धावण्याची गरज कमी झाली, शक्ती आजमावण्याची गरज कमी झाली. दिवस गेले, आठवडे गेले. एके दिवशी एक तरुण हरिण समोरून वेगाने पळालं. सिंहाने झेप घेतली, पण यावेळी धावण्याचा वेग कमी होता. श्वास लवकर फुलला आणि हरिण निसटून गेलं. हा सिंह कमजोर जन्माला आलेला नव्हता. त्याची क्षमता कमी झाली नव्हती, त्याची तयारी कमी झाली नव्हती. मानसशास्त्रात यामागे हेडोनिक अडॅप्शन आणि कम्प्लेसन्सी सारखे पॅटर्न दिसतात. यश आणि स्थिरता वारंवार मिळाली की मेंदू त्या परिस्थितीत नॉर्मल मानू लागतो आणि कालची मेहनत आज आवश्यक वाटेनाशी होते. हीच गोष्ट आपल्या आयुष्यातही होते. व्यवसाय चालतोय म्हणून नवीन शिकणं थांबतं. करिअर स्थिर आहे म्हणून कौशल्य धारधार करणं थांबतं. यश मिळालं म्हणून सराव कमी होतो. सुख समस्या नाही, सुखात कायमचे थांबणे ही समस्या आहे. म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचारा: मी आज आराम निवडतोय की उद्याची क्षमता वाढवतोय? कारण तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बाहेर नसतो. कधी कधी तो असतो तो आरामदायी क्षण, जो तुम्हाला पुन्हा वाढण्याची गरजच नाही असं सांगतो. धन्यवाद.